आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकाने बुधवार दिनांक 20 सायंकाळी 6च्या सुमारास छापा टाकला। या छाप्यात एकूण 50 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। मिळालेल्या माहितीच्या आधारावर चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथकाने बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास छापा टाकला। त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील 50 तरुणी आढळून आल्या असून कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जात असतात, तेव्हा त्यावर वचक बसण्यासाठी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांनी केली। कुंटणखाण्याला होमगार्डच्या दिलेल्या बंदोबस्तात शहरात चर्चा होती, त्याची तात्काळ दखल पोलिसांनी घेत छापा टाकला। मुळात मुद्दा 4 होमगार्ड कुंटणखाण्यावर का ठेवले होते ते कळण्याआधीच पोलिसांनी कुंटणखाण्यातील महिलांना ताब्यात घेतले आहे। काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर 34 या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काही लोकांनी वेश्यावर प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या। माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला SDPO आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे PI त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं। कालच्या दिवशी सायंकाळी एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला। इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण 11 मालकीन म्हणजे पिम्प्स या महिला तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये 11 लोकांना आम्ही ताब्यात घेतला आणि टोटलमध्ये एक 50 महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेला आहे। आणि ही जे 50 महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे 11 आरोपी आहे 11 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। सर, या आरोपींची पार्श्वभूमी काय? आरोपीचं याच्यापूर्वी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याचा आपला शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक 9 आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या। त्या 9 आरोपीपैकी काही लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। या काही इतर राज्यांच्या पण महिला याच्यामध्ये समावेश आहे, जवळच मध्य प्रदेशची सीमा आहे। ते 50 पैकी काही लोकांचं ॲड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे, काही लोकांचं महाराष्ट्राचं पण ॲड्रेस आहे, बाहेरची पण लोक आहेत। ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडाचा ॲड्रेस दिला, त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे। आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल। महिलांना काही दाबून ठेवण्यात आलेलं होतं? हो, ते जे 11 आरोपी आहे मालकीन आहे ती 50 मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं।